changed in an instant. I lost my family, but I found a new strength in the city. मुंबईचा काळा दिवस 26/11 26 नोव्हेंबर 2008 ची रात्र एक मुंबईकर कधीही विसरू शकणार नाही. नेहमीसारखीच धकाधकीची, गर्दीने खच्च भरलेली आणि प्रकाशाने झगमगणारी स्वप्नांची नगरी मुंबई झोपायची तयारी करत होती. पण काही क्षणातच सर्व काही बदलणार होतं. जे कोणालाही माहिती नव्हतं, असं एक भयावह स्वप्न मुंबईला जखमी करून जाणार होतं. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरून दहशतवाद्यांचा एक गट शहरात घुसला होता. त्यांच्या नजरेत द्वेषाच्या ज्वालामुखी होते. लक्ष होते ताजमहाल पॅलेस हॉटेल, म्हणजेच हॉटेल ताज, ओबेरॉय ट्रायडंट, सीएसटी स्थानक, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाऊस, मदाम कामा हॉस्पिटल, जिथे लक्ष होते विदेशी पर्यटक, रुग्ण आणि सामान्य नागरिक. क्षणातच होत्याचे नव्हते झाले. हस्त्याऐवजी गोळ्यांचा आवाज, आरडाओरड आणि स्वप्नाऐवजी धुराच्या ढगाने शहर झाकलं गेलं. कित्येकांचं स्वप्न त्या राखेत रूपांतर झालं. सीएसटी स्थानक नेहमी गर्दीने भरलेलं, नेहमी जिवंत असणारं क्षणात गोठलं गेलं. एक भयान शांतता आणि कालवा कालो. लोक जीव वाचवण्यासाठी पळत होते आणि ते आतंकवादी त्यांच्या मागे गोळ्या झाडत होते. हॉटेल ताज, मदाम कामा हॉस्पिटल, ओबेरॉय हॉटेल लोकांना ओलीत ठेवण्यात आले. काही जण नरिमन हाऊस सीएसएमटी रस्त्यावर अंधाधुंद गोळीबार करत होते. या रक्तरंजित अंधारातही मुंबईतले शूर दहशतवाद विरोधी पथक प्रमुख हेमंत करकरे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक कामटे आणि इन्स्पेक्टर विजय साळसकर आपल्या मातीतल्या माणसांचे जीव वाचवण्यासाठी प्राणांची बाजी लावत रणांगणात उतरले. सेवेवर असलेले पोलीस कर्मचारीही आता जीवाची बाजी लावत लढत होते. त्यांच्यातच होते असिस्टंट सब इन्स्पेक्टर तुकाराम ओंबळे साहेब, मुंबईचे खरे वीरपुत्र. गिरगाव चौपाटीवर दहशतवादी अजमल कसाब पळ काढत असताना ओंबळे साहेबांनी त्याला पूर्ण ताकदीने रोखले. जवळपास 23हून अधिक गोळ्या लागूनही ते कसाबला पकडण्याच्या प्रयत्नात यशस्वी ठरले आणि त्यांच्या त्यागाच्या हुतात्म्याच्या बदल्यात सत्य पाहता समोर आले. त्यांचे बलिदान इतिहासाने सोन्यानं कोरलं. 3 दिवस 3 रात्री, आग, धूर, भीती आणि तरीही न झुकणारा मुंबईचा आत्मविश्वास. NSG कमांडोजने 29 नोव्हेंबरला ही दहशतवाद्यांची लढाई जिंकली. दहशत संपली, पण मनावरच्या जखमा कायमच्या ठसठसत राहिल्या. निश्चितच आठवण आणि अभिमान. महाराष्ट्राने, देशाने अश्रूंनी, ओल्या डोळ्यांनी आपल्या शूरवीरांना सलाम केला. मुंबई कधी पडत नाही, पडली तरी उभी राहते, आणखी मजबूत, आणखी जिद्दी. 26/11 केवळ एक तारीख नाही, तो अंधारातून उगवलेल्या आशेचा इतिहास आहे. शूर रक्ताने लिहिलेली देशभक्तीची कहाणी आहे. अमरवीरांना श्रद्धांजली. पोलीस, सैनिक, डॉक्टर, नागरिक, हॉटेल कर्मचारी, सर्व मावळे ज्यांनी लढले, वाचवले, रक्त दिले, महाराष्ट्र आणि तमाम भारत तुम्हाला कधीच विसरणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भावपूर्ण आदरांजली.